तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा असणार आहे जर तुम्ही पण माथेरान ट्रिप प्लॅन करत असणार. तर या व्हिडिओमध्ये मी सर्व डिटेल्स एक्सप्लेन करणार आहे की तुम्ही माथेरानपर्यंत कसं पोचायचं, तिथून कुठली टॅक्सी पकडायची, तिथून कुठले पॉईंट्स फिरायचे, कुठे राहायचं असेल तर फूड, शॉपिंग सगळं डिटेल्स एक्सप्लेन करणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो चला मग स्टार्ट करूया. आपल्याकडे माथेरान जाण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. नेरळहून डायरेक्ट ही ट्रेन जाते माथेरानला, पण ही पावसाळ्यात बंद असते. सो हे ऑप्शन आपलं कट झालं आहे. सो आज आहे सॅटर्डे आणि आपली डोंबिवलीवरून ट्रेन आहे 7:30ला. सो आपण निघूया. डोंबिवली स्टेशनवरून आम्ही ट्रेन पकडून पोचलो आहे नेरळ स्टेशनला. सो या रूटच्या अपोजिट साईडला आपल्याला टॅक्सी भेटणार आहे. सो आपण ब्रिज क्रॉस करून टॅक्सीसाठी जाऊ. सो जाताना आपल्याला एक काका भेटले, त्यांच्याकडून आपण मोबाईल कवर घेऊया कारण मोबाईल वगैरे ओला होऊ शकतो आणि मी काही आणलेलं नाही आहे. त्यानंतर मला खूप जोराची भूक लागली आहे. सो आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. हा वडा एकच नंबर होता. असा इडली वडा मी कुठेच नाही खाल्ला. हा तुम्हाला नेरळ स्टेशनच्या जिथे टॅक्सीज भेटतात तिथे ब्रिजच्या खालीच भेटेल. नक्की ट्राय करा. हा वडा खाल्ल्याशिवाय जाऊ नका. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे चहा, ज्याच्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही. त्यानंतर मला घ्यायचा आहे रेनकोट. या दादाकडे रेनकोट होते 100ला 5 आणि एक होता 100ला 1. जो त्यांनी घातला आहे त्याची क्वालिटी खूप चांगली होती. सो मी ते 100ला 5 वाले काही घेतले नाही कारण ते मी तिथेच बघितलं खूप साऱ्या लोकांचं तिथे फाटून जात होते. सो त्याचा काही यूज नव्हता. सो मी 100 रुपीजवाला घेतला. 200वालाही होता. ही आहे टॅक्सीसाठीची रांग. खूप मोठी लाईन होती कारण सॅटर्डे संडेला मोस्टली खूप गर्दी असते. तुम्हाला मी 100ला 5वाला रेनकोट दाखवते. हा बघा, हा आहे तो रेनकोट आणि त्याची क्वालिटी खूपच वर्स्ट होती. 20 रुपयात तुम्ही काय एक्सपेक्ट करणार आहे. सो चला मग आपण लाईनमध्ये लागूया कारण लाईन खूप मोठी आहे. सो फायनली आपल्याला टॅक्सी भेटली आहे. तर नेरळ स्टेशनवरून माथेरान जाण्यासाठी लागतात 100 रुपीज पर पर्सन. सो हे आहे एंट्री गेट, प्रवेशद्वार. माथेरान रायगड जिल्ह्यामध्ये येतं. सो ते सर्व त्यांनी प्रवेशद्वारावर मेन्शन केलं आहे. ही होती टॉय ट्रेन जी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की बंद असते पावसाळ्यात. हा जो रूट आहे ना, हे जे तुम्हाला दिसतं आहे तिथे एक मुलगा उभा राहून व्हिडिओज काढत असेल, फोटोज काढत असेल, तर त्याचा पाय घसरला आणि तो दरीमध्ये पडला. तर त्याला बाहेर काढल्यानंतर लिटरली त्याचे सगळे बोन्स तुटलेले होते. सो तुम्ही जर गेले आणि असलं काही एक्सपेरिमेंट करू नका. आपल्या जीवनाशिवाय इम्पॉर्टंट काहीच नाही. माथेरानला सॅटर्डेला आलो आहे. सो खूप गर्दी आहे. खूप सारे लोक बाईक्सने आले, कार्सने आले, पावसाचा आनंद घेत. वाव, तुम्ही धुकं बघू शकतात, किती सुंदर वातावरण आहे. जर तुम्ही कन्फ्यूज आहात कुठे जायचं, काय जायचं, तर हा बेस्ट ऑप्शन आहे कारण इथलं क्लायमेट एक नंबर. आम्ही पण सेकंड टाईम आलो आहे. सो आणि खूप सारे लोक आहेत जे इथे प्रत्येक वर्षी येतात कारण इथल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी, इथली ग्रीनरी पाहण्यासाठी, जे आपल्याला दुसरं कुठे भेटणार नाही. सो जाताना आम्ही एक ड्रेस कॅरी केला आहे, पाण्याची बॉटल कॅरी केली आहे आणि कॅश कॅरी करा. पोहोचलो आहे माथेरानला. तर हे आहे प्रवेशद्वार. इथून आपल्याला मध्ये जाऊन तिकीट काढायचं आहे. अडल्टचं तिकीट आहे 50 आणि लहान मुलं असतील तर त्याचं आहे 25 रुपीज. हे फक्त एंट्री तिकीट आहे. सो आपलं तिकीट काढून झालं आहे. 2 लोकांचं काढलं आपण. सो 50 100. चला मग आता एंट्री करूयात. इथे छान असा डोम टाईप आहे. सो इथे आम्ही खूप छान फोटोज काढले. एंट्री करताच खूप साऱ्या छान खायच्या गोष्टी दिसतात.
सो तुम्हाला माहीत असेल गेल्या 1-2 महिन्यापासून माथेरानमध्ये फायनली ई रिक्षा चालू झाली आहे. त्याचं तिकीट प्रत्येकी 35 रुपये आहे. सो तुम्ही जेव्हा पण जाणार तेव्हा लक्षात ठेवा की दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत रिक्षा बंद राहते. आम्ही संडेला आलो आहे, सो असा काही प्रॉब्लेम नाही झाला. रिक्षा पूर्ण दिवस चालू होत्या. फक्त काही रिक्षा कमी प्रमाणात होत्या, कारण काही रिक्षा पंक्चर झाल्या होत्या, तर काही ना काही प्रॉब्लेम असतो. तिथे टोटल फक्त 20 रिक्षा आहेत. 1 ते 1.5 तास वेट केल्यानंतर आम्हाला रिक्षा फायनली भेटली. एका रिक्षामध्ये फक्त 3 लोकं बसू शकतात. सो आम्ही फक्त 2 होतो. सो त्यांनी आमच्याकडून एक्स्ट्रा एका जणाचे घेतले. जर एक्स्ट्रा कोणी तिथे असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. माथेरान एंट्री पॉईंट म्हणजेच दस्तुरी नाका ते कम्युनिटी सेंटर स्टॉपपर्यंत जाण्यासाठी आपल्याकडे बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत. तर फर्स्ट ऑप्शन आहे हे घोडे. याची प्राईज आहे 350 रुपीज. आणि त्यानंतर ही हात रिक्षा, ज्यासाठी लागतात 750 रुपीज. आणि थर्ड ऑप्शन आहे तुम्ही पायी जाऊ शकतात. आणि फोर्थ ऑप्शन आहे ऑटो रिक्षा. मला पर्सनली ही हँड रिक्षा असं थोडं दुसऱ्याला त्रास देऊन जातो आहे असं फील होतं. बट इथल्या लोकांचा हाच व्यवसाय आहे. त्यांचं पोटापाण्याचं सगळं याच्यावरच डिपेंड आहे. ते लोक हेच कामं करतात. दुसरं तिथे काहीही ऑप्शन नाही आहे. सो त्यांना या गोष्टींनीच पैसे भेटतील. सो जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, भावतोल नका करू, कारण ते लोक खूप मेहनतीने कमावत आहेत. ते त्यांच्या कष्टाचं आहे. सो इथे तरी नका करू. आणि हे असे तुम्हाला काही लोक दिसतील जे आपलं लगेज घेऊन जातात, जर आपल्याकडे जास्त लगेज असेल तर. तिथे मला एक आजी दिसल्या, त्यांचं वय होतं 70 to 80 इयर्स. आणि त्या लिटरली विचारत होत्या की काही सामान आहे का, घेऊन जाऊ का. मला अक्षरशः लाज वाटत होती स्वतःची की आपल्याला चालायचं एवढं जीवावर येते आणि हे लोक बिचारे एवढी मेहनत करतात, ते पण या वयात. या आजींसाठी एक लाईक आणि कमेंट नक्की करा. सो तुमचं 5वं ऑप्शन म्हणजे ही टॉय ट्रेन, जी जाते माथेरान एंट्री पॉईंटपासून म्हणजेच दस्तुरी नाक्यापासून ते माथेरान स्टेशनपर्यंत, कम्युनिटी सेंटरपर्यंत. पण याच्यात खूप लिमिटेड सीट्स असतात, 100 to 125. सो तुम्हाला हे तिकीट भेटणं थोडं मुश्किलच आहे. जर तुम्ही लवकर तिकीट्स वगैरे घेतले तर आहे पॉसिबल. आम्ही सॅटर्डेला आलो आहे, सो आम्हाला संडेला स्टे करायचा विचार होता, कारण आम्ही एक ड्रेस कॅरी केला होता एक्स्ट्रा. सो त्यासाठी आम्ही रूम शोधले, कारण आम्ही ऑनलाईन बुकिंग वगैरे काही केलं नव्हतं. सो चला मग रूम पाहून घेऊया. तर तिथे एक काका भेटले स्टेशनवरतीच. असे तुम्हाला खूप सारे लोक तिथे भेटतील जे तुम्हाला गाईड करतील की कुठे राहायचं, काय राहायचं. तुम्ही जस्ट पाहू शकता, आवडलं तर घेऊ शकता. सो यांनी आम्हाला बऱ्यापैकी रूम्स दाखवले, बट आम्हाला तर काही आवडले नाही. सो त्यानंतर शेवटी आम्हाला हा एक रूम दिसला. तर तो बऱ्यापैकी छान होता. वुडन होता पूर्ण आणि खूप छान होता, फ्रेश वाईब होती. बाकी जे पाहिले त्याच्या कम्पॅरेटिव्हली हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन होता. याची प्राईज होती 2500. इकडे मोस्टली सॅटर्डेला जास्त रेट्स असतात, लाईक 2500, 3000, 4000, 5000. आणि अदर डेज खूप कमी असतात, 1000 वगैरे. सो तुम्ही त्यानुसार जा. आम्ही घरूनच खायचं थोडंफार च्यावम्याव घेऊन आलो होतो. सो ते खाल्लं आणि आता आम्ही रेडी झालो आहे आपल्या ट्रिपसाठी. सो हा आहे मॅप ऑफ माथेरान, ज्याच्यात सगळे पॉईंट्स दिले. सो तुम्ही बघू शकता. चला मग जाऊया. सो जाता जाता खूप सारे शॉप्स दिसले आणि पाऊस होता खूप सारा. आम्ही रेनकोट तर घातलाच होता, पण आम्ही छत्री कॅरी केली, कारण मला शूट करायचं होतं आणि मोबाईल मी परत त्या पॅकेटमधून काढत होती. सो त्यामुळे मी छत्री पण सेफ होती, ओले नाही झालो. एवढ्या एक्साइटमेंटमध्ये आम्ही गेलो, तेवढंच आमची एक्साइटमेंट या काकांनी पूर्ण स्पॉईल केली. हा एक स्कॅम होता, त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. सो नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की बघा आणि तुम्ही असल्या कुठल्या स्कॅममध्ये फसू नका. आमचा पूर्ण 1 तास याच्यात वाया गेला. जे लोक एक दिवसासाठी येतात त्यांचं तर पूर्ण
ट्रिपच स्पॉईल होईल, कारण काही पॉईंट्स कवर नाही होणार, काही नाही होणार आणि तुमचा पूर्ण टाईम चालला जाईल. सो आम्ही कसं बसा आमचं मूड स्पॉईल न होण्याचा ट्राय केला आणि तो विषय आम्ही स्किप केला की हा विषय नाही काढायचा, कारण आम्हाला पुढे ट्रिप एन्जॉय करायची होती. सो चला मग जाऊया. तुम्ही वातावरण बघा किती सुंदर आहे, धुकं आहे सगळं. सो इकडे आहेत पॉईंट, लुईसा पॉईंट, किंग एडवर्ड. सो मला जायचं होतं शार्लोट लेक. माथेरानमध्ये सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे तो म्हणजे लेक. शार्लोट लेक, सिलिया पॉईंट, लॉर्ड पॉईंट आणि एक मंदिर आहे तिथे. सो तुम्ही हे वाल्या मॅपने जा, कारण हे 4 पॉईंट्स तुमचे कवर होतील आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. सो ते जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आहे. सो चालत चालत जाऊ शकता. आला आहे आपला लेक आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर दृश्य आहे. हा लेकवाला टाईम आमचा सगळ्यात बेस्ट टाईम होता, कारण इथे खूप सुंदर वाईब येते आणि तिथे तुम्ही छानपैकी बसू शकता. पाण्याचे फवारे येतात तोंडावर. खूप 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 अमेझिंग एक्सपिरियन्स होता हा. आणि इथे हा एक लेक आहे जो धुक्यामुळे पूर्ण अदृश्य झाला होता, बट असं थोड्या टायमासाठी तो थोडा दिसला. सो हा एक व्हिडिओ घेतला. त्यानंतर आपल्याला लागली आहे जोराची भूक आणि त्यासाठी मी गेले. हे आहे मंदिर जे तुम्हाला मी आधी सांगितलं. सो आपण खाणार आहोत गरमागरम कांदा भजी. आम्ही जिथे खाल्लं ती थोडी प्लेस मला अनहायजेनिक वाटली, कारण बाजूलाच खूप सारी सांगू पण नाही शकत मी तुम्हाला. सो त्याच्यानंतर मी गेली या आंटींकडे, कारण ही छोटंसं शॉप आहे बट तिथे खूप छान बनवतात त्या, आणि तिथे मी लास्ट टाईम पण आली होती. सो मी यांना बोलली की तुम्ही तिथली पण एक प्लेट ट्राय करा असं, कारण आपण काय करतो की गर्दी बघून जातो आणि छोटे शॉप्स असतील तर आपल्याला असं वाटतं की हे इथे काय भेटणार आहे, बट असं काही नसतं. सो इथे छान असा आम्हाला चहा भेटला. तरी काही तुम्हाला इथे एकदम प्युअर नाही भेटणार, पण ठीक आहे, बऱ्यापैकी चांगला होता. कारण हे लोक एवढ्यावरती एवढं सामान आणतात, ते खूप मुश्किलीने आणतात. सो इथे चार्जेस पण जास्त असतात. कांदा भजी होती 80 रुपये, मॅगी होती 70 रुपये आणि चहा होता आय थिंक 17 रुपीज. सो आम्ही सेकंड प्लेट पण गपागप संपवली. लुक ॲट हिम कसं खात आहे. सो खाऊन झाल्यानंतर आम्ही परत लेक साईडला बसलो, कारण ती माझी फेवरेट प्लेस आहे, फेवरेट. सो तिथे बसून इतकं शांत, इतकं भारी वाटतं ना की ते मी तुम्हाला एक्सप्लेनच नाही करू शकत. तुम्ही स्वतः जा आणि अनुभव घ्या. या प्लेसला त्यांनी थोडं बंद केलं. सो हा आहे वॉटरफॉल, लेकच्या अगदी साईडलाच आहे. इथे खूप सारे लोक पाण्याची मजा घेत होते आणि तुम्ही मागे बघू शकता एक आजोबा आहेत, ते कंटिन्यू पाण्यामध्ये होते. मी तुम्हाला सजेस्ट करेल की असा जिथे धबधबा वगैरे आहे अशा ठिकाणी पाण्यात उतरू नका, कारण हा पाण्याचा वेग कधी वाढेल आणि कधीही लाईफ रिस्कमध्ये जाईल याचं आपण कधीच सांगू नाही शकत. सो थोडं दुरूनच बघा आणि पाण्यात उतरू नका. हे बघा किती छान लहान बाळ आहे. लेकच्या अगदी साईडला सिलिया पॉईंट आहे. इथे आधी ओपन होतं, सो तुम्ही ते बघू शकता ना, ते बंद केलं आहे. तिथपर्यंत आपण जाऊ शकायचो आणि तिथून रिव्हर्स वॉटरफॉल आपल्या चेहऱ्यावर पडतो. सो ते आता सध्या बंद केलं आहे, कारण ते इथं खूप रिस्की आहे. जर पाय स्लिप झाला तर तुम्ही डायरेक्ट दरीतच जाणार. सो रस्ता पूर्ण अशा दगडांचा आहे किंवा स्लिपरी आहे. सो जाताना शूज कॅरी करा. आणि खाली खूप चिखल होता, सो आमच्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नव्हतं याच्यावरून जाण्याचा. ते आम्ही थोडाच टाईम गेलो आणि ते पण अगदी प्रिकॉशन्स घेऊन. इथे खूप सारे माकड वगैरे आहेत, सो तुमचा मोबाईल, सामान वगैरे सांभाळून जपा. आणि इथे खूप छान मका, बॉईल मका, भाजलेला मका, एक नंबर सगळं होतं.
माथेरानमध्ये जेव्हा तुम्ही पॉईंट्स फिरता सो बेस्ट ऑप्शन आहे पायी फिरा. तिथे घोड्यांचा पण ऑप्शन आहे. त्याचे तुम्हाला तुमच्याकडून ते घेता ₹500 आणि ते काहीतरी 4-5 पॉईंट्स कवर करतात. सो जर तुम्हाला घोड्याने जायचं असेल तर तुम्ही घोड्यानेही जाऊ शकतात. इथे खूप सारे लोक तसे घोड्याने आले होते, कारण खूप साऱ्या लोकांना माहीत नसतं की कुठे जायचं, काय जायचं, कोणता पॉईंट आहे. सो आणि त्यांच्यासोबत बरेच लहान मुलं पण होते. सो त्यांच्यासाठी घोडा हा बेस्ट ऑप्शन आहे. सो आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट जायचं आहे खंडाळा पॉईंट. सो खंडाळा पॉईंट माथेरान. खाली आल्यानंतर तिथे लिहिलं आहे खंडाळा पॉईंट दुर्बीन से देखे, पण इथे काहीच दिसत नाही आहेत, सर्व धुकं आहे. सो दुर्बिणीने पहा की कशाने पहा, तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही, आभाळ दिसेल. सो आपले सगळे पॉईंट्स फिरून झाल्यानंतर आपण रिटर्न आलो आणि रिटर्न आल्यानंतर खूप सारे शॉपिंग सेंटर्स होते. सो मला तिथे हा गेम खेळायचा होता. 6 पैकी 6 जर बलून आपण फोडले तर आपल्याला प्राईज होता ₹200 आणि मी पे केले होते ₹50. सो मी फक्त 3 बलून फोडले. काय माहीत स्टार्टिंगचे 3 बलून मी बरोबर फोडले, नंतर काय माहीत ते लोक काय जादू करता की काय तो दाना हलका असतो की काय एक्झॅक्टली मला माहीत नाही. बट छान होता गेम आणि 3च बलून फोडले. सो मला भेटलं चॉकलेट. माथेरानला आल्यावर माथेरानमधले जी रानफळं असतात, मक्का, कैरी नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सो जर तुम्ही विदाऊट स्टे इथे जाणार असाल तर तुमची ट्रिप अंडर 500 to 1000पर्यंत होईल. माथेरानमधली कुठला पॉईंट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला दुसरे कुठले प्लेसेस माहीत असतील तर तेही मला कमेंट करून सांगा.